नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सार्वजनिक शिवजयंती मंडळ भंडारळी यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे जयंती निमित्त या ठिकाणी आपण पाहिलं तर भंडारळी येथे भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी मिरवणुकीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं तर नगरसेवक पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून या संपूर्ण भंडारळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे जयंती निमित्त या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। नक्कीच आपण पाहिलं तर भंडारळीमध्ये हे भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन जे आहे ते नगरसेवक पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। भव्य दिव्य अशी ही मिरवणूक सोहळा या ठिकाणी चालू झालेला आपल्याला पाहायला मिळते। आज आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे जयंती निमित्त या ठिकाणी पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून ही संपूर्ण भव्य मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। सार्वजनिक शिवजयंती मित्रमंडळ भंडारळी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य मिरवणूक जी आहे ती भंडारळी येथे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती आहे आणि त्या जयंतीचा उत्साह संपूर्ण राज्यात आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यासह देशभरामध्ये ही जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि समोर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर भंडारळी येथे या भव्य दिव्य मिरवणुकीचं सुरुवात जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। नगरसेवक पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून हे संपूर्ण मिरवणुकीचं आणि जयंतीचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं।
आयोजन जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आज संपूर्ण देशासह राज्यामध्ये तसेच ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे जयंतीचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचाच उत्साह जर आपण पाहिला तर भंडारदऱ्यामध्ये भव्य दिव्य या मिरवणुकीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण भंडारदरा परिसरामध्ये आता वातावरण जे आहे ते शिवमय होताना आपल्याला पाहायला मिळते। भगवं वातावरण जे आहे संपूर्ण भंडारदरा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। नगरसेवक पवन काशीनाथ कदम आहेत। सर काय सांगाल, शिवजयंतीचा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय भावना काय प्रतिक्रिया? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आहे। गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांनी सुरू करून दिलेली आणि त्यांच्या विशेष आखणीतून तयार झालेला हा कार्यक्रम आहे आणि ही ठाणेकरांची एक पर्वणी आहे। या मिरवणुकीत तुम्ही बघत असाल लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष सुद्धा पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेले आहेत आणि हा उत्साह महिलांचा सहभाग, महिला सुद्धा नऊवारी आणि पारंपरिक पद्धतीने तयार झालेले आहेत आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस द्विगुण होत चाललाय। ही बाजारपेठेतून ही मिरवणूक जात असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद हा फार चांगला आलेला आहे। जयंतीच्या तारखेप्रमाणे तर मोठी झाली पण तिथीप्रमाणे देखील मोठी होताना पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांचा। नाही, असं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जी बांधिलकी आहे ही सर्वसाधारण भारतीयांसाठी ही मोठी एक पर्वणी आहे। त्याच्यामुळे कोण तिथीप्रमाणे करतंय, कोण तारखेप्रमाणे करतंय, कोण तिघे साहेबांची जी अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी आहे त्याप्रमाणे करतंय। शिवाजी महाराजांची रोज जरी आपण कार्यक्रम केले तरी ते कमीच आहेत। त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम तिथीप्रमाणे आहे आणि तिथीप्रमाणे करण्याची परंपरा ही फार पूर्व संत परंपरेपासून देवदेवतांपासून आलेली आहे। त्याच्यामुळे आज ही तिथीप्रमाणे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय। शिवाजी महाराजांची जयंती आहे, तरुणांना काय संदेश असेल आपल्या माध्यमातून? कुठेतरी तरुणांनी प्रेरणा द्यावी महाराजांची आणि महाराजांप्रमाणे तरुणांना एकच संदेश आहे, मीही अजून तरुणच आहे, 53 वय झालं तरी, परंतु तरुणांना एवढं सांगेन की जे महाराजांनी जे काय केलेलं आहे, महाराजांनी जे काय बांधिलकी जपलेली आहे, जो सखोला जपलेला आहे आणि विरोधकांवरती चांगल्या पद्धतीने प्रेमाने कसे मात करता येईल आणि काही ठिकाणी गनिमी कावा कसा करता येईल तेही छत्रपतींच्या माध्यमातून या युवा पिढीला समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने युवा पिढीने तो आदर्श घ्यावा असं मला वाटतं। नक्कीच आपल्यासोबत नगरसेवक पवन काशीनाथ कदम होते, त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला दिलेली आहे। तो आपल्यासाठी करतो, आपण त्यासाठी करायचं, लक्षात ठेव। भव्य दिव्य आयोजन जे आहे ते शिवजयंतीचं या भंडारदरा परिसरामध्ये नगरसेवक पवन कदम यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा उत्साह संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला शिवजयंतीचा पाहायला मिळतोय। शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार हे देखील या मिरवणुकीत सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतंय।
संपूर्ण लाईव्ह दृश्य जे आहे ती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही भंडारळी परिसरातील आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी लहान लहान मुली देखील साडी नेसून या ठिकाणी जयंतीमध्ये जे आहे शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध साहसी खेळ असतील, लेझिम असेल, याचा सहभाग जो आहे तो या मिरवणुकीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नगरसेवक पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन जे आहे ते भंडारळी परिसरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुत्र जन्मला विदाई मातेने पुत्र दिला, विदाई मातेने पुत्र दिला, विदाई मातेने पुत्र दिला, विदाई मातेने पुत्र तो 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 दिला. झाला देशाचा तो राजा, झाला देशाचा तो राजा, झाला देशाचा तो राजा, झाला देशाचा तो राजा. साहसी खेळ जो आहे तो या ठिकाणी तरुणांच्या माध्यमातून शिवभक्त आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती माता, शिव 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 छत्रपती माता. स्वराज्याने निर्माण केले, स्वराज्याने निर्माण केले, स्वराज्याने निर्माण केले, स्वराज्याने निर्माण केले, स्वराज्याने
नक्कीच भंडाराळीमधील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक मित्रमंडळ भंडाराळीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर समोर नगरसेवक पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून या संपूर्ण भंडाराळी परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा अनेक साहसी खेळ असतील, विविध कला सांस्कृतिक म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी भंडाराळी आता शिवमय आणि भगवी झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. भगवी पताका असेल, भगवा फेटा असेल, संपूर्ण भंडाराळी परिसर जो आहे तो भगवा आपल्याला या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य दिव्य आयोजन जे आहे ते नगरसेवक पवन कदम यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय.